गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अड्डा 24/7 मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, एकमेव असं चॅनल आहे जिथे आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतात, स्वप्नांना योग्य दिशा मिळते, स्वप्नांना योग्य उमेद मिळते. ही जी योग्य उमेद आपली चाललेली असते, म्हणजे आपला जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास चाललेला असतो तो कितीही खडतर असला, कितीही कठीण असला किंवा कितीही स्ट्रोमने खात आपण तो प्रवास चाललेला असला तरीही हे चॅनल आपल्याला मदत करते की तो प्रवास कसा साध्या आणि सोप्या पद्धतीत पार पाडता येईल. ठीक आहे, कितीही प्रत्येकजण टोपणा मारणारच आहे, प्रत्येकजण आपल्याला टोपणा मारणारच आहे की किती वेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार. परंतु घाबरून न जाता, अतिशय न घाबरता आपण जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास चालू केलेला आहे तो कसा संपवायचा, ठीक आहे, त्याला कसा योग्य वळण द्यायचं, कसं योग्य मार्गाने तो प्रवास चालवायचा याची संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे आपण या चॅनलशी जेव्हापर्यंत कंटिन्यू राहू तोपर्यंत आपला फायदाच होणार आहे. तर मित्रांनो, आजचं जे आपलं प्रमुख लेक्चर आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातील प्रमुख पिके यांच्याबद्दल आज आपण लेक्चर घेणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणती आहेत, ठीक आहे, म्हणजे ते ज्वारी असेल, बाजरी असेल, कोणतीही असेल, ठीक आहे, महाराष्ट्रातली प्रमुख पिके कोणती आहे, सोबतच महाराष्ट्रातली जी प्रमुख पिके आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातली जी प्रमुख पिके आहे ती कशा प्रकारची आहे, ठीक आहे, ती पिके कशा प्रकारची आहे, त्या पिकांमध्ये कोणती जमीन पोषक ठरते, ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या पिकांची लागवड जास्त केली जाते, याची संपूर्ण माहिती, एकदम डिटेल माहिती, संपूर्ण माहिती फॅक्च्युअल बेसिसमध्ये आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. सोबतच त्या माहितीची, म्हणजे त्या ज्या पिकांची इमेजेस सुद्धा बघणार आहोत, जेणेकरून ज्यांना माहिती नसेल, ठीक आहे, ज्यांना माहिती सुद्धा नसेल की ती पिके कोणती आहे, त्यांना सुद्धा ती इमेजेसच्या माध्यमातून ती पिके माहिती होऊन जाईल. ठीक आहे, तर जास्त वेळ न गमावता आजचं सेशन सुरू करूया. परंतु मित्रांनो, आजचं सेशन सुरू करण्या अगोदर आजचा जो आपला कोट ऑफ द डे आहे, ठीक आहे, आजचा जो आपला कोट ऑफ द डे आहे तो एकदा समजून घेऊया. काय आहे आजचा आपलं कोट ऑफ द डे? नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला जो खाली खेचत असेल तो आपल्यापेक्षा काय असेल, खालीच असेल. ठीक आहे, वर खेचणारा नसेल. ठीक आहे, वरून तो आपल्याला खाली खेचत नसेल, तर वरून तो ढकलत असेल ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आपल्याला जे खाली खेचत आहे ते आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच आहे. खालच्या पायरीवर आहे याचा अर्थ काय? त्यांच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, त्यांच्याकडे लक्षही देऊ नका. ठीक आहे, अगदी क्षुल्लकप्रमाणे त्यांना सोडून द्या आणि आपलं काम करत राहा. आपलं काम प्रामाणिकपणे केलं की जे आपण करतोय ते चांगलंच होणार. ठीक आहे, आपण जे आज पेरतोय, ठीक आहे, जी गोष्ट आज पेरतोय ते उद्या चांगलीच उगवणार आहे. त्यामुळे खाली खेचणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या कामाकडे फोकस करा. ठीक आहे, याच गोष्टीचं आपण सुरू करूया मित्रांनो आजचं लेक्चर. ओके, सो महाराष्ट्रातील आपण प्रमुख पिके बघणार आहोत. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कुठली पिके घेतली जातात, यामध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या या पिकांच्या सेशनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सोबतच त्यासाठी कोणती मृदा वापरली जाते, कुठे ते अग्रेसर आहेत, कोणती पिके घेतली जातात आणि कोणती पिके हे उत्तम येतात. ठीक आहे, कोणत्या हवामानात कोणती पिके उत्तम येतात, या संपूर्ण बद्दल माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, तांदूळ हे जे पीक आहे, ठीक आहे, तांदूळ हे जे पीक आहे हे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी येथे आढळून येतं. ठीक आहे, तांदूळ हे पीक तुम्हाला माहिती असेल, हे मला सांगण्याची गरज नाही, कारण की प्रत्येकजण भात हे खातच. ठीक आहे, तर तांदूळ हे जे पीक आहे हे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरी येथे आढळून येतं. त्यामुळे भंडारा तर लक्षातच राहील. ठीक आहे, तांदळाचा भांडार जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात राहील. चंद्र व्हाईट आहे, व्हाईटवरून तुम्ही तांदूळ लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सिंधू लक्षात ठेवा, कोल्हा जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, सिंधू आणि कोल्हा लक्षात ठेवलं तरी चालेल. सोबतच गडावर सुद्धा तांदूळ, ठीक आहे, गडावर सुद्धा तांदूळ मिळतात असं सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि रत्न, ठीक आहे, तांदूळ एक रत्न आहे असं जरी लक्षात ठेवा, कारण की त्याचा आकार रत्नासारखा आहे. ठीक आहे, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे कोल्हा, सिंधू, भंडारा, चंद्रपूर संबंधित चंद्र लक्षात ठेवायचं, गड आणि रत्न. ठीक आहे, यासंबंधी तांदूळ या गोष्टीच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवा. आणि या गोष्टी पर्टिक्युलर पूर्ण नाव लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण की पूर्ण नाव आणखी काही जे पिके आहेत त्यांना सुद्धा ते नाव जुळू शकतं. त्यामुळे फक्त काय काय लक्षात ठेवायचं आहे, सिंधू आहे, कोल्हा आहे, गड आहे, रत्न आहे, चंद्र आहे. ठीक आहे, याच्या संबंधी लक्षात ठेवा. आणि याचा भंडारा इथे जो शब्द आहे त्यासंबंधी फक्त भांडार लक्षात ठेवायचा आहे, तांदळाचं भांडार. त्यासाठी कशी मृदा लागते, तर गाळाची सुपीक मृदा त्याला लागते. तांदळाच्या पिकाला गाळाची सुपीक मृदा लागते. आणि याला पाऊस कसा लागतो, तर जास्त प्रमाणात पाऊस लागतो. ठीक आहे, उष्ण आणि दमट हवामान लागते, परंतु पावसाचं प्रमाण जास्त पाहिजे. ओलसर जमीन त्याला लागते. तांदळाच्या पिकाला जमीन कशी लागते, ओलसर लागते, आणि त्याच्यात पावसाचं प्रमाण हे नेहमी जास्त पाहिजे. ठीक आहे, पावसाचं प्रमाण हे नेहमी जास्त पाहिजे. आणि गाळाची सुपीक मृदा, कारण की गाळ ऑलरेडी तिथे असेल, जिथे पाण्याचं प्रमाण जास्त असेल तिथे गाळाची सुपीक मृदा असेलच. ठीक आहे, सुपीक मृदा म्हणजे काय, जी अतिशय चिकण माती म्हणत नाही मी, ते अतिशय सुपीक असते. ठीक आहे, हातात घेतल्याबरोबर ती अशी जरी केली तरी ती घसरून पडते. ठीक आहे, गाळाची सुपीक मृदा आणि जास्त प्रमाण लागते आणि उष्ण दमट हवामान तिथे लागतं. थोडाफार उष्णताही लागते, थोड्याफार प्रमाणात दमट हवामानही तिथे असलं पाहिजे. आणि हे कुठे आढळतं, तर कोकण आणि वैनगंगेच्या खोऱ्यात याचं प्रमाण जास्त आढळतं. ठीक आहे, म्हणून तुम्ही बघितलं असेल कोकणातले वगैरे जे व्यक्ती असतात ते तांदळाचं प्रमाण हे जास्त वापरतात. तांदळाचं पीक त्यांच्याकडे जास्त होतं, त्यामुळे ते तांदळाचं त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा तांदळाचं प्रमाण हे जास्त राहतं.
म्हणजे भाताचं प्रमाण. ठीक आहे. त्यानंतर गहू हरभरा आहे, जे रब्बी हंगामाची पिके आहे, गहू आणि हरभरा. ठीक आहे. ते कुठे कुठे आढळतात, तर पुणे, नगर, जळगाव, नाशिक, नागपूर आणि परभणी. ठीक आहे. पुणे, नगर, जळगाव, नाशिक, नागपूर आणि परभणी येथे ही पिके आढळतात. ठीक आहे. याच्यासंबंधी तुम्ही नाक लक्षात ठेवू शकता, याच्यासंबंधी नाग लक्षात ठेवू शकता, याच्यासंबंधी जळ लक्षात ठेवू शकता, याच्यासंबंधी नगर, अहमदनगर आहे नाव चेंज झालेलं असलं तरी नगर लक्षात ठेवलं तरी चालेल. पुणे तुम्हाला लक्षात राहील आणि परभणी. ठीक आहे. पुणे आणि परभणी बघा, 2 न पासून सुरू होणार आहे, 2 प पासून सुरू होणार आहे, त्यामुळे इझिली लक्षात राहील. जास्त डिफिकल्ट यामध्ये काहीही जाणार नाही. 2 न पासून सुरू होणार आहे आणि 2 प पासून सुरू होणार आहे. आणि गहू हरभरा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, गहू हरभरा हे पिके या संबंधी घेतले जातात. ठीक आहे. आणि हरभरा या संबंधी तुम्ही बघू सुद्धा शकता, इथे इमेज सुद्धा दिलेली आहे, इझिली लक्षात राहील. ठीक आहे. इमेजवरून तुम्ही इझिली कॅप्चर करू शकता. ठीक आहे. आणि ही काय, याच्यासाठी जमीन कशी लागते, ओलाव्याची सुपीक जमीन लागते. म्हणजे ओलावा हा लागतोच. ठीक आहे. ओलाव्याची सुपीक जमीन याला लागते आणि याला थंड हवामान लागतं. ठीक आहे. हवामान हे कसं असलं पाहिजे, थंड असलं पाहिजे, मध्यम प्रतीचा पाऊस असला पाहिजे. ठीक आहे. हवामान थंड असलं पाहिजे आणि मध्यम प्रतीचा तिथे पाऊस असला पाहिजे. ओलाव्याची सुपीक जमीन, थंड हवामान आणि मध्यम प्रतीचा तिथे, म्हणजे पावसाचं प्रमाण अति जास्त नको. ठीक आहे. अति जास्त पावसाने काय होईल, ती जमीन खराब होऊन जाईल. जमीन खराब झाली की पिके खराब होईल. अति जास्त पाऊस नको, अगदी थंड हवामान असेल तर मध्यम प्रतीचा पाऊस तिथे लागतो. ठीक आहे. अगदी मध्यम. जसं तुम्ही बघितलं असेल, विदर्भातलं नागपूर घेतलेलं आहे, कमी प्रमाणात पाऊस होतो. ठीक आहे. पाऊस कमी प्रमाणात होतो, परंतु पाऊस होतो. ठीक आहे. नाशिक बघितलं असेल, जळगाव, पुणे आहे, नगर आहे, परभणी आहे, पाऊस येथे मध्यम प्रकारचा पडतो, अति जास्त प्रमाणातही नाही पडत. ठीक आहे. अति जास्त प्रमाणातही नाही पडत. त्यामुळे ओलाव्याची सुपीक जमीन जी असते, म्हणजे सुपीक जमीन म्हणजे काय, जेथून माती जी असते आपल्या हातातून अशीच निसटून जाईल, परंतु ओलाव्याची असली पाहिजे, म्हणजे ती जास्तही गाढी नसली पाहिजे, जास्तही ओलसर नसली पाहिजे. ठीक आहे. लक्षात असू द्या. आणि थंड हवामान लागतं आणि त्यासाठी गहू हरभरा हे पिके तिथे घेतली जातात. त्यानंतर ज्वारीचं जे पीक आहे ते अकोला, सोलापूर, यवतमाळ, अकोला, सोलापूर, यवतमाळ, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी आणि नांदेड येथे घेतलं जातं. यासंबंधी ज्वारी संबंधी पीक आहे तर कोला लक्षात ठेवा, कोला आहे, सोला आहे. ठीक आहे. हे शब्द इझिली लक्षात राहील. माळ आहे. ठीक आहे. आणि पुणे आहे. ठीक आहे. पुणे तर मॅक्सिमम याच्यात आढळून जातं. बी आहे, बीड संबंधी बी आहे. ठीक आहे. परभणी आहे यासंबंधी पर लक्षात ठेवा आणि नांदेड आहे यासंबंधी देड लक्षात ठेवा. शब्दांची फोड करा आणि तो ज्वारीसोबत जोडण्याचा प्रयत्न करा, फक्त शब्दांची फोड. बघा, सोला मी ज्वारीसोबत जोडू शकतो, सोला कोला ज्वारीसोबत जोडून ठेवायचा. बी ज्वारीसोबत जोडू शकतो, पर जोडू शकतो, देड. ठीक आहे. 1.5 किलो असं सुद्धा जोडू शकतो ज्वारीसोबत. ठीक आहे. 1.5 किलो त्यावरून 1.5 किलो असं सुद्धा जोडू शकतो. इथे तुम्ही ज्वारीचं पीक सुद्धा बघू शकता आणि इथे ज्वारी सुद्धा दिलेली आहे ते सुद्धा बघू शकता. ठीक आहे. आणि याच्यासाठी जमीन कशी लागते, काळी जमीन पाहिजे. ठीक आहे. काळी जमीन ही लक्षात ठेवा. ठीक आहे. काळी कसदार जमीन, जशी कापसाला बघितलं असेल, कापसाला नेहमी काळी जमीन लागते, त्याचप्रमाणे काळी कसदार जमीन आणि उबदार हवामान. ठीक आहे. उबदार हवामान पाहिजे, थोडे गरमावट पाहिजे आणि मध्यम प्रतीचा पाऊस पाहिजे. पाऊस जास्त नको. ठीक आहे. पाऊस जास्त नको, अगदी मध्यम प्रकारचा पाऊस असेल तर यामध्ये हे पीक चांगलं येतं. ठीक आहे. यामध्ये हे पीक चांगलं येतं. आणि उबदार हवामान पाहिजे, म्हणजे हवामान जे असते थोडं गरमावट त्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. एकदमही थंडही नको, जसं आधीच्या पिकामध्ये थंड हवामान पाहिजे होतं, परंतु या पिकामध्ये एकदम थंडही हवामान नको. ठीक आहे. थोडं उबदार हवामान पाहिजे, काळी कसदार जमीन पाहिजे. आणि ज्वारीसाठी अकोला, सोलापूर आहे, यवतमाळ आहे, पुणे, बीड आहे, परभणी, देड हे शब्द जरी लक्षात ठेवले ना तरी तुम्हाला ज्वारी हे इझिली लक्षात राहील. ठीक आहे. रब्बी आणि खरीप हंगामातलं हे पीक आहे. त्यानंतर बाजरी. ठीक आहे. बाजरी हे खरीप हंगामातलं पीक आहे. यासंबंधी औरंगाबाद आहे, पुणे आहे, नगर आहे, नाशिक आहे आणि सोलापूर आहे. ठीक आहे. नाशिक आहे आणि सोलापूर आहे. नाशिक संबंधी नाक नेहमी लक्षात ठेवायचं, नाकवरून आपल्याला बाकीचे शब्द लक्षात येतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी आहे. जर तुम्हाला इझिली नाशिक लक्षात राहत असेल किंवा तुम्ही नाशिक जिल्ह्याची असाल ना तर तुम्हाला इझिली लक्षात राहतं. जो व्यक्ती ज्या जिल्ह्यातून असतो ना त्या जिल्ह्यासंबंधी त्याला इझिली लक्षातच राहतं. ठीक आहे. नाशिक लक्षात ठेवा. नगर आहे, पुणे आहे. बघा, पुणे मी सांगतो ना, पुणे जास्त याच्यात आढळूनच जातं, त्यामुळे पुणे लक्षातच ठेवत चला. ठीक आहे. औरंगाबाद आहे बाजरी संबंधी. ठीक आहे. हे मध्यम खोल जमीन लागते, कमी कसदार. ठीक आहे. ज्याला जास्त सुपीक बनवलेलं नसेल, ज्याला ज्या जमिनीला जास्त सुपीक बनवलेलं नसेल. ठीक आहे. आणि जिथे जास्त पाऊस सुद्धा नसेल, जास्त पाऊस नसेल. ठीक आहे. उबदार हवामान आणि याला पाऊस सुद्धा मध्यम लागतो, पाऊस सुद्धा मध्यम लागतो. जसं बाजरी संबंधी आहे. ठीक आहे. ज्वारी संबंधी आहे तसंच बाजरी संबंधी आहे. ठीक आहे. ज्वारी बाजरी यासंबंधी जास्त डिफिकल्ट जात नाही, त्यालाही सुद्धा उबदार हवामान आणि मध्यम प्रकारचा पाऊस लागतो. काही जिल्हे सुद्धा सारखे आढळून येतात. आणि कमी कसदार जमीन याला सुद्धा पाहिजे. ठीक आहे. याला सुद्धा जास्त कसदार जमीन नको, जास्त सुपीक जमीन नको, एकदम कमी कसदार जमीन पाहिजे. पाण्याचं प्रमाण सुद्धा तिथे जास्त नको. त्यानंतर इथं मसाल्याचे पदार्थ मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे मसाल्याचे पदार्थ तुम्ही बघितलेच असेल. ठीक आहे. मसाल्याचे पदार्थ हे कुठे कुठे घेतले जातात किंवा काय त्यांच्याबद्दल माहिती आहे ते सुद्धा जाणून घेऊया. ठीक आहे. तर मसाल्याचे पदार्थ त्यामध्ये हळद येतं, मिरची येतं, लसूण येतं, कांदा येतं. ठीक आहे. हळद, मिरची, लसूण, कांदा यांचं उत्पादन कुठे कुठे होतं बघा. मिरची जर बघितलं, ठीक आहे, मिरची आपण जाणून घेऊया, मग हळद बघूया आणि मग कांदा, लसूण बघूया. ठीक आहे. तर मिरची जे असते ते अमरावती, सांगली, नागपूर आणि कोल्हापूर. ठीक आहे. इथे कोल्हा लक्षात ठेवायचं आहे, इथे अमर लक्षात ठेवायचं आहे, इथे गली लक्षात ठेवायचं आहे, नाग लक्षात ठेवायचं आहे. नाग गली. ठीक आहे. नाग गलीतले अमर कोल्हा. ठीक आहे. नाग गलीतला अमर कोल्हा.
ठीक आहे, त्याच्या संबंधी मिरची. ठीक आहे, अमर कोल्ह्याने नागलीतली मिरची खाल्ली. ठीक आहे, अमर कोल्ह्याने नागलीतली मिरची खाल्ली असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, हळद संबंधी काय लक्षात ठेवायचं, सातारा आणि सांगली. यामध्ये बघा साताऱ्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी सापडतात, एक सात आणि एक तारा. ठीक आहे, सात आणि तारा. ठीक आहे, तर सात हळद लक्षात ठेवू शकता किंवा ताऱ्यासारखी दिसणारी हळद गल्लीतली. ठीक आहे, ताऱ्यासारखी दिसणारी हळद गल्लीतली असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि कांदा लसूण आहे यासंबंधी निफाड आहे आणि लासलगाव आहे. लसूण संबंधी लासलगाव लक्षातच असू द्या मित्रांनो. ठीक आहे, शब्द डिफिकल्ट नाही आहे, लासल आहे लसूण आहे. ठीक आहे, कांदा संबंधी निफाड लक्षात असू द्या आणि लसूण संबंधी लासलगाव हे लक्षातच असू द्या, कांदा लसूण संबंधी. ठीक आहे, आणि नाशिकचं जुन्नर सुद्धा आहे. ठीक आहे, नाशिक आहे आणि जुन्नर सुद्धा आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. निफाड आणि लासलगाव हे नाशिकमध्ये आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. ठीक आहे, कांदा लसूण संबंधी बोलतोय मी. आणि या दोन्ही याला म्हणजे हळदीला असो किंवा कांदा लसूणला असो जी जमीन लागते ती सुपीक लागते. ठीक आहे, सुपीक जमीन त्याला पाहिजे असते. आणि इथे जे हवा असते ना ती कोरडी आणि थंड लागते थोडी, एकदम जास्त उबदार हवा लागत नाही आणि एकदम जास्तही थंड हवा लागत नाही, थोडी थंडी आणि कोरडी सुद्धा लागते. ठीक आहे, थोडी थंडी म्हणजे थंड हवा जर असेल आणि त्याचा जर ओलावा यांच्यावर आला तर हे पिके खराब होऊ शकतात. त्यामुळे या पिकांना जास्त थंडही हवा नको आणि जास्त कोरडी हवा नको, उष्णही हवा नको, एकदम कोरडी हवी आणि जास्तही थंडही नको. ठीक आहे, म्हणजे याचं कॉम्बिनेशन हवं. ठीक आहे, या पिकांना अशी हवा जी असते ती लागते, त्यामुळे ते लक्षात असू दे. आणि यांना सुपीक जमीन लागते, जमीन कशी असावी, सुपीक. हे पिके मित्रांनो महत्त्वाचे आहे, म्हणजे याच्याबद्दल ॲक्च्युली 1 ते 2 प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पिकांबद्दल माहिती आहे थोडी डिफिकल्ट वाटते, परंतु काय जर आपण हे अमर, गली, नाग असे जर शब्द लक्षात ठेवले ना तर ते इझिली लक्षात राहते, काही डिफिकल्ट जाणार नाही. फक्त ते काय करायचं, शब्दांची फोड करायची आणि ती याच्याशी जुळवून ठेवायची, इझिली शब्द लक्षात राहतील. ठीक आहे, त्यानंतर तीळ, तूर, उडीद आणि मूग जर बघितलं. ठीक आहे, तीळ, तूर, उडीद आणि मूग हे वर्धा, नागपूरमध्ये आढळतात. ठीक आहे, वर्धा आणि नागपूरमध्ये आढळतात आणि याला काळी कसदार जमीन लागते. आणि तुम्हाला माहितीच असेल विदर्भामध्ये मॅक्सिमम भागात काळी कसदार जमीनच आढळून येते. ठीक आहे, जसं तुम्हाला माहिती असेल कापसाचं पीक सुद्धा तिथे होतं. ठीक आहे, कापसाचं पीक सुद्धा पांढरं सोनं ज्याला आपण म्हणतो, कापसाचं पीक सुद्धा तिथे होतं. ठीक आहे, तर तीळ, तूर, उडीद, मूग याचं वर्धा, नागपूर सारखे ठिकाण आहे आणि यासाठी थंड हवामान लागतं. यासाठी थंड हवामान लागतं, त्यावेळेस हे पिके योग्य प्रमाणात घेतली जातात. ठीक आहे, थंड हवामान लागतं. आणि तुम्ही बघितलं असेल वर्धा, नागपूर याचं जास्तही उष्ण नसतं. ठीक आहे, उन्हाळ्यात उष्ण असतं, परंतु बाकी वेळेस याचं थंड सुद्धा वातावरण असतं, याचं जे हवामान आहे ते थंड सुद्धा आढळून येतं. ठीक आहे, रात्रीच्या वेळेस थंड सुद्धा आढळून येतं. त्यासाठी काळी कसदार जमीन जी विदर्भामध्ये आढळते ती अतिशय योग्य असते. ठीक आहे, म्हणजे नागपूर जमीन, नागपूर, वर्धा, यवतमाळ अशा ठिकाणच्या ज्या जमिनी आहेत ना त्या अशा पिकांसाठी तीळ, तूर, मूग, उडीद, मूग जे आहे त्यांच्यासाठी अतिशय योग्य ठरतात. ठीक आहे, ज्यांच्यासाठी अतिशय योग्य ठरतात. तर हे होते मित्रांनो आजची आपली पिके. या पिकांच्या व्यतिरिक्त जास्त माहिती विचारल्या जात नाही, त्यामुळे ते लक्षात असू द्या. आणि मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल जलसंपदा विभाग याची भरती निघालेली आहे, आतापर्यंतची सर्वात मोठी भरती आहे, कारण की 4497 जागा निघालेल्या आहे. आणि त्यासाठी ब्रह्मास्त्र बॅच लॉन्च झालेली आहे. त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बॅचमध्ये जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही कोडसुद्धा वापरू शकता, Y860 हा जर कोड वापरला तुम्ही तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या प्रमाणात डिस्काउंटसुद्धा मिळेल. आणि ते डिस्काउंटसुद्धा तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा वापरू शकता. म्हणजे जर तुम्हाला वाचलेला पैसा असेल, वाचलेले पैसे असतील ते तुमच्या इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, त्यामुळे ब्रह्मास्त्र बॅच ही घ्यायला विसरू नका. यामध्ये उत्कृष्ट फॅकल्टी तुम्हाला ट्रेन करणार आहे. उत्कृष्ट फॅकल्टी कशा प्रकारचे पेपर येतात, कसा सिलेबस कव्हर करायचा, सोबतच कशा ट्रिक्स वापरायच्या याच्याबद्दल संपूर्ण माहिती अगदी साध्या आणि सोप्या शब्दात देणार आहे. त्यामुळे ॲडमिशन घ्यायला विसरू नका. यासाठी तुम्ही ॲडमिशन कशी घेऊ शकता तर प्ले स्टोअरवर जायचं, अड्डा 24/7 याची ॲप घ्यायची, इन्स्टॉल करायची. इन्स्टॉल केल्यानंतर तिथे परचेसच्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल कोर्सेस जे आहेत त्यामध्ये कोणता कोर्स घ्यायचा आहे त्याच्याबद्दल सिलेक्ट करायचा आणि तिथूनच तो कोर्स परचेस करायचा. त्यासाठी तुम्ही Y860 हा जर कोड वापरला तर तुम्हाला त्यामध्ये चांगले डिस्काउंटसुद्धा मिळेल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात असू द्या. सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो रेकमेंड करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पिकांबद्दल माहिती होईल. ठीक आहे, आणि ही पिके कुठेही विचारल्या जाऊ शकतात, सरळ सेवेची एक्झाम असो की MPSC एक्झाम असो, कुठेही विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे ते लक्षात असू द्या. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की हे चॅनल तुम्हाला नेहमी मदत करतं तुमच्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, आणि आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कसलीही चिंता करू नका. कसलेही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारत राहा, मी त्याची उत्तरे देत राहील. तर आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.